नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वोकॅब घेणार आहोत. हा व्होकॅब्युलरी सेक्शन आपला 60 डेजचा असेल आणि हे आपल्याला उच्च न्यायालय, तलाठी, आगामी येणाऱ्या सरळ सेवा व MPSC ग्रुप बी सीला उपयुक्त ठरेल. तर आज आपण इडियम्स अँड फ्रेजेस बघणार आहोत. आजच्या सेक्शनमधलं पहिलं टॉपिक आहे इडियम अँड फ्रेजेस. एव्हरी मॅन अँड हिज ब्रदर. एव्हरी मॅन अँड हिज ब्रदर मीन्स अ लार्ज नंबर ऑफ पीपल. जास्त संख्येने लोक असणे. जास्त संख्येने लोक असले की त्याला म्हणायचं एव्हरी मॅन अँड हिज ब्रदर. ऑन टेंटर हुक्स. ऑन टेंटर हुक्स म्हणजे अनिश्चिततेमुळे वाटणारी चिंता. म्हणजे आता कट ऑफ किती लागेल याची अनिश्चितता आहे, त्यामुळे आपल्याला चिंता वाटते. त्याला म्हणायचं ऑन टेंटर हुक्स. इन सस्पेन्स अँड एन्झायटी. रेड लेटर डे. रेड लेटर डे म्हणजे आनंदी आणि आपल्या जीवनातला महत्त्वपूर्ण दिवस. टिकल्ड पिंक म्हणायचं. अ रेड लेटर डे, टिकल्ड पिंक. हॅप्पी अँड सिग्निफिकंट डे. आयुष्यातील महत्त्वपूर्ण दिवस. आपला रिझल्ट येईल तो आपला दिवस कसा असेल? रेड लेटर डे. कॉक अँड बुल स्टोरी. कॉक अँड बुल स्टोरी मीन्स न पटणाऱ्या कथा. असं काहीतरी आपला एखादा फ्रेंड आपल्याला गोष्ट सांगतो की जी आपल्याला पटत नाही, ती काय असते? कॉक अँड बुल स्टोरी. ॲब्शर्ड अनकन्व्हिन्सिंग स्टोरीज इन्व्हेंटेड टू कव्हर ओन्स फॉल्ट. अंडर द वेदर. अंडर द वेदर म्हणजे अस्वस्थ वाटणे. आपण आजारी असतो ना, आजारी असतो त्याला म्हणायचं अंडर द वेदर. किंवा क्लाउड ग्रीन अराउंड द गिल्स म्हणजे आजारी असणे, बरे न वाटणे म्हणजे अंडर द वेदर किंवा क्लाउड ग्रीन अराउंड द गिल्स. स्टिक ओन्स नेक आउट. स्टिक ओन्स नेक आउट म्हणजे जोखीम घेणे, रिस्क घेणे. टू टेक अ रिस्क. टू टेक अ रिस्क मीन्स स्टिक ओन्स नेक आउट. गेट क्रेशर. गेट क्रेशर मीन्स न बोलावता येणारा पाहुणा. अनइन्व्हायटेड गेस्ट. अनइन्व्हायटेड गेस्ट मीन्स गेट क्रेशर. वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे क्वचित घडणारी घटना. जसं की दुर्मिळ आपल्याला म्हणता येईल. जसं की उंबराचं फूल हे क्वचित येणारं असते, म्हणजे त्याला म्हणायचं वन्स इन अ ब्ल्यू मून. अँड इन्सिडंट दॅट हॅपन्स रेअरली. वन्स इन अ ब्ल्यू मून मीन्स क्वचित घडणारी घटना. शॉट इन आर्म. शॉट इन आर्म मीन्स उत्तेजन मिळणे किंवा प्रोत्साहन करणे. समथिंग दॅट गिव्ज एनकरेजमेंट, स्टिम्युलस, बूस्टर. शॉट इन आर्म. समथिंग दॅट गिव्ज एनकरेजमेंट, स्टिम्युलस, बूस्टर. क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे तुम्ही दूध उकडायला ठेवलं आहे आणि ते दूध उतू गेलं, तुमचं वाया गेलं, तर त्याबद्दल तुम्ही तक्रार करत बसणार का? आणि तक्रार केली तरी त्याचा फायदा काहीच नाही, गेलं ते दूध, वाया झालं. म्हणजे क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे कंप्लेनिंग अबाउट अ लॉस ऑर फेल्युअर फ्रॉम द पास्ट. भूतकाळात झालेल्या नुकसानांबद्दल तक्रार करणे. भूतकाळात झालेल्या नुकसानांबद्दल तक्रार करून त्याचा फायदा काहीच होत नाही, मीन्स क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. रफल समवन्स फिदर. रफल समवन्स फिदर मीन्स टू एनॉय समबडी. कोणाला तरी चिडवणं किंवा त्रास देणं, त्याला म्हणायचं रफल समवन्स फिदर. टू बी इन द डॉग हाऊस. टू बी इन द डॉग हाऊस म्हणजे कठीण समस्या, परिस्थितीला सामोरं जाणं. आपण एक्झामची प्रिपरेशन करतो त्या काळात टू बी इन द डॉग हाऊस म्हणजे आपण डिफिकल्ट सिच्युएशनला फेस करतो. टू फेस डिफिकल्ट सिच्युएशन. गोल्डन हँडशेक. गोल्डन हँडशेक मीन्स सेवानिवृत्तीच्या वेळी जी रक्कम दिली जाते कंपनी सोडताना किंवा निवृत्त होताना, त्याला गोल्डन हँडशेक म्हणायचं. A big sum of money given to a person when he or she leaves a company or retire. Golden handshake. पुढे बघा अ हाऊस ऑफ कार्ड्स. अ हाऊस ऑफ कार्ड मीन्स पुअर प्लॅन. पुअर प्लॅन त्याला म्हणायचं अ हाऊस ऑफ कार्ड्स. टू पुट द कार्ड बिफोर द हॉर्स म्हणजे योग्य क्रमाने नसणारा. रिव्हर्सिंग द ऑर्डर ऑर प्रोसिजर ऑफ समथिंग. टू पुट द कार्ड बिफोर द हॉर्स. वेन पिग्स फ्लाय. डुक्कर उडू शकतो का? नाही. वेन पिग्स फ्लाय म्हणजे समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन. अशी घटना जी कधीच घडू शकत नाही, त्याला म्हणायचं वेन पिग्स फ्लाय. प्लेड हॅवोक. प्लेग हॅवोक मीन्स डिस्ट्रॉय समथिंग, काहीतरी डिस्ट्रॉय करणे. प्लेड हॅवोक.
नो लव लॉस्ट बिटवीन म्हणजे एकमेकांमध्ये प्रेम नसणे. नॉट लाईक इच अदर ॲट ऑल. नो लव लॉस्ट बिटवीन, नॉट लाईक इच अदर ॲट ऑल. अंडर अ क्लाउड. अंडर अ क्लाउड म्हणजे संशयाच्या भोवऱ्यात असणे. अंडर सस्पिशियन. अंडर अ क्लाउड म्हणजे संशयाच्या भोवऱ्यात असणे. बाय अँड बँड. बाय अँड बाय म्हणजे हळूवारपणे वाढ होणे. ग्रॅज्युअली, स्लोली, इन अ लिटिल वाईल. फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. फ्लॉगिंग अ डेड हॉर्स मीन्स निरर्थक प्रयत्न. युजलेस एफर्ट. वेस्टिंग टाईम इन युजलेस एफर्ट. मेलेल्या घोड्याला तुम्ही फ्लॉगिंग करून त्याचा काही उपयोग होणार आहे का नाही, म्हणजे युजलेस एफर्ट आहेत. फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. होमोफोन बघा. ब्रायडल, BRIDAL. ब्रायडल मीन्स कनेक्टेड विथ ब्राईड, लग्नाशी संबंधित, त्याला म्हणायचं ब्रायडल, BRIDAL. आणि BRIDLE, ब्रायडल म्हणजे घोड्याचा लगाम असतो. हेडगिअर टू कंट्रोल हाऊस. बिसाईड, BESIDE. बिसाईड म्हणजे बाय द साईड ऑफ, जवळ असणे किंवा च्या बाजूला असणे. आणि बिसाइड्स, BESIDES. बिसाइड्स म्हणजे इन ॲडिशन टू, आणखी त्यामध्ये भर असणे म्हणजे बिसाइड्स, BESIDES. अडल्ट्रेशन. अडल्ट्रेशन म्हणजे मेकिंग इम्प्युअर, भेसळ करणे, EDULTERATION. अडल्ट्रेशन म्हणजे मेकिंग इम्प्युअर, भेसळ. आणि अडल्ट्री म्हणजे हॅव्हिंग एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स, व्यभिचार किंवा लग्न बाह्य संबंध असतात त्याला अडल्ट्री म्हणायचं. कॅनॉन, CANON. कॅनॉन मीन्स प्रिन्सिपल, अ लॉ, तत्व, कायदा. आणि CANNON, कॅनॉन, बिग गन, मोठी बंदूक किंवा तोफ. आता बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन. स्ट्रॅटोक्रॅसी. स्ट्रॅटोक्रॅसी मीन्स गव्हर्मेंट बाय मिलिटरी फोर्सेस, म्हणजे सैनिकांचं शासन असते त्याला स्ट्रॅटोक्रॅसी म्हणायचं. बेबी म्हणजे खूप मोठ्या संख्येने लोकांचा जमाव असतो, अ लार्ज गॅदरिंग ऑफ अ पर्टिक्युलर टाईप, त्याला बेबी म्हणायचं. कॅकोग्राफी म्हणजे बॅड हँडरायटिंग, खराब हस्ताक्षर मीन्स कॅकोग्राफी. पॅट्रिसाईड. पॅट्रिसाईड म्हणजे द किलिंग ऑफ ओन्स फादर, पितृहत्या मीन्स पॅट्रिसाईड. मॅट्रिसाईड मीन्स द किलिंग ऑफ ओन्स मदर, मातृहत्या. आणि मॅरिटिसाईड मीन्स द किलिंग ऑफ ओन्स हजबेंड, पतीची हत्या मीन्स मॅरिटिसाईड. अर्सेनल. अर्सेनल मीन्स अ प्लेस फॉर द स्टोरेज ऑफ आर्म्स अँड ॲम्युनिशन. शस्त्रसाठा, शस्त्र ठेवतात ती जागा, त्याला म्हणायचं अर्सेनल. मिसअँड्रेस्ट. मिसअँड्रेस्ट मीन्स पुरुषांचा द्वेष करणे, वन हू हेट्स मेन. फॅटॅलिस्ट. फॅटॅलिस्ट मीन्स नशिबावर विश्वास ठेवणारा. अ बिलिव्हर इन फेट, वन हू बिलिव्स दॅट इव्हेंट्स आर प्रेडिटरमाइंड. जो नशिबावर विश्वास ठेवतो त्याला फॅटॅलिस्ट म्हणायचं. अ बिलिव्हर इन फेट, वन हू बिलिव्स दॅट इव्हेंट्स आर प्रीडिटरमाइंड. गॉर्मंड. गॉर्मंड मीन्स खवय्या, जो खाण्याचा शौकीन आहे त्याला गॉर्मंड म्हणायचं. अ लवर ऑफ गुड फूड, अ पर्सन हू एन्जॉयज इटिंग वेल. आता बघा ॲक्ट फॉर. ॲक्ट फॉर मीन्स टू रिप्रेझेंट समवन, प्रतिनिधित्व करणे. एखाद्या गोष्टीचं प्रतिनिधित्व करायचं असेल, टू रिप्रेझेंट समवन, ॲक्ट फॉर. ॲक्ट अपॉन मीन्स काहीतरी घडल्यावर कृती करणे, घडल्यानंतर कृती करणे म्हणजे ॲक्ट अपॉन. टू टेक ॲक्शन इन रिस्पॉन्स टू समथिंग. ॲक्ट ॲज. ॲक्ट ॲज मीन्स टू परफॉर्म द ड्युटीज फॉर सम टाईम, काही काळासाठी काम करणे म्हणजे ॲक्ट ॲज. ॲक्ट ॲज मीन्स काही काळासाठी काम करणे. ॲक्ट आऊट. ॲक्ट आऊट मीन्स भावना व्यक्त करणे, टू एक्सप्रेस इमोशन्स ऑर फिलिंग. ॲक्ट आऊट होणे म्हणजे भावना व्यक्त करणे, टू एक्सप्रेस इमोशन्स ऑर फिलिंग्स. ॲक्ट ऑन. ॲक्ट ऑन मीन्स माहितीच्या आधारे कारवाई करणे. ॲक्ट ऑन मीन्स द ॲक्शन बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन. अरेन. अरेन मीन्स चार्ज, ब्लेम, ॲक्यूज, इम्प्युटेशन किंवा इंडिक्टमेंट म्हणजे दोषी ठरवणे, त्याला म्हणायचं अरेन. अरेनला सिनोनिम काय आहेत? चार्ज, ब्लेम, ॲक्यूज, इम्प्युटेशन, इंडिक्टमेंट.
अँटोनिम बघा, पारडन म्हणजे क्षमा करणे, मुक्त करणे, सोडून देणे. पारडन, एक्झोनरेट, कंडन, फ्रीइंग, डिस्चार्ज. ऑडेसिटी, ऑडेसिटी मीन्स धैर्य, धाडस दाखवणे, ऑडेसिटी. बोल्डनेस, डेअरिंग, करेज, गॅलेंट्री, वेलर. याला अँटोनिम आहेत कोल्ड फीट म्हणजे भित्रा, कवर्डाईज, टिमिडिटी आणि पाल्ट्रोन. ॲधेरंट, ॲधेरंट मीन्स अनुयायी, फॉलोअर, डिसिपल, डिपेंडंट, डिवोटी, ॲपोस्टल. ॲधेरंटला सिनोनिम आहेत फॉलोअर, डिसिप्ली, डिपेंडंट, डिवोटी, ॲपोस्टल. मग अनुयायीचं विरोधार्थी काय आहे? अँटोनिम विरोधक. विरोधक मीन्स रायवल, अपोनंट, अँटागोनिस्ट, बेलिजनरेंट आणि डिसिडंट. बॅफल, बॅफल म्हणजे गोंधळात टाकणारा, कन्फ्यूज करणारा, बॅफल. बॅफलचं सिनोनिम आहे बिवाइल्डर, पझल्ड, कन्फ्यूज, क्ल्यूलेस, ऑफस्केट. त्याचं अँटोनिम आहे कॉम, पॉइज, कंपोजर, सूत आणि सेरेन. बिविचिंग, बिविचिंग म्हणजे अट्रॅक्ट करणे, मोहित करणे, आकर्षित करणे. अट्रॅक्ट, फॅसिनेटिंग, ॲल्युरी, कॅप्टिवेट. त्याचे अँटोनिम आहेत रिपल्सिव्ह, डिस्गस्टिंग, ॲबोरंट, डिसेचंट म्हणजे तिरस्कार करणे, द्वेष करणे. रिपल्सिव्ह, डिस्गस्टिंग, ॲबोरंट, डिसेंचंट. आता आपण फास्टमध्ये हा सेक्शन रिवाईज करणार आहोत. बघा, एव्हरी मॅन अँड हिज ब्रदर. एव्हरी मॅन अँड हिज ब्रदर म्हणजे खूप जास्त संख्येने लोक असणे, अ लार्ज नंबर ऑफ पीपल. एव्हरी अँड हिज ब्रदर, एव्हरी मॅन अँड हिज ब्रदर मीन्स अ लार्ज नंबर ऑफ पीपल. ऑन टेंटर हुक्स, ऑन टेंटर हुक्स म्हणजे अनिश्चिततेमुळे वाटणारी चिंता. इन सस्पेन्स अँड एन्झायटी. रेड लेटर डे, रेड लेटर डे म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण किंवा आनंदी दिवस. हॅप्पी अँड सिग्निफिकंट डे. कॉक अँड बुल स्टोरी, कॉक अँड बुल स्टोरी मीन्स न पटणाऱ्या कथा. ॲब्शुअर्ड, अनकन्व्हिन्सिंग स्टोरीज इन्व्हेंटेड टू कवर ओन्स फॉल्ट. अंडर द वेदर, अंडर द वेदर म्हणजे अस्वस्थ वाटणे, आजारी असणे. अंडर द वेदर, क्लाउड ग्रीन अराउंड द गिल्स, फीलिंग अनवेल ऑर अनवेल. स्टिक ओन्स नेक आउट, स्टिक ओन्स नेक आउट म्हणजे जोखीम घेणे, रिस्क घेणे, टू टेक अ रिस्क. गेट क्रेशर, गेट क्रेशर म्हणजे न बोलावता आलेला पाहुणा, अनइन्व्हायटेड गेस्ट. वन्स इन अ ब्ल्यू मून, वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे क्वचित घडणारी घटना, दुर्मिळ, जसं की उंबराचं फूल. अन इन्सिडंट दॅट हॅपन्स रिअरली. शॉट इन ऑन, शॉट इन ऑन म्हणजे प्रोत्साहन करणे, उत्तेजन मिळणे. समथिंग दॅट गिव्ज एन्करेजमेंट, स्टिम्युलस ऑर बूस्टर. क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे भूतकाळात घडलेल्या किंवा भूतकाळात झालेल्या नुकसानांबद्दल तक्रार करणे. कंप्लेनिंग अबाउट अ लॉस ऑर फेल्युअर फ्रॉम द पास्ट मीन्स क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. रफ्फल समवन्स फिदर, रफ्फल समवन्स फिदर मीन्स कुणाला तरी चिडवणं किंवा त्रास देणं म्हणजे रफ्फल समवन फिदर, टू एनॉय समबडी. टू बी इन द डॉग हाऊस, टू बी इन द डॉग हाऊस म्हणजे कठीण परिस्थितीला किंवा कठीण समस्येला सामोरे जाणे. टू फेस डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे टू बी इन द डॉग हाऊस. गोल्डन हँडशेक, गोल्डन हँडशेक म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळी जी रक्कम दिली जाते त्याला गोल्डन हँडशेक म्हणायचं. हँडशेक कसं? गोल्डन. अ बिग सम ऑफ मनी गिवन टू अ पर्सन वेन ही ऑर शी लिव्ज अ कंपनी ऑर रिटायरमेंट. रिटायरनंतर पैसे दिले जातात ते असते गोल्डन हँडशेक. अ हाऊस ऑफ कार्ड्स, अ हाऊस ऑफ कार्ड्स म्हणजे पुअर प्लॅन, खराब योजना असते त्या खराब योजनेला म्हणायचं अ हाऊस ऑफ कार्ड्स. टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स म्हणजे योग्य क्रमाने नसणारा, उलट क्रमाने असणारा. रिव्हर्सिंग द ऑर्डर ऑर प्रोसिजर ऑफ समथिंग. टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. वेन पिग्स फ्लाय, वेन पिग्स फ्लाय म्हणजे समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन, जे केव्हाही घडू शकत नाही ते काय असते? वेन पिग्स फ्लाय म्हणजे डुक्कर उडू शकतो का? नाही, म्हणजे जे केव्हाच घडू शकत नाही अशी घटना म्हणजे वेन पिग्स फ्लाय. प्लेड हॅवोक, प्लेड हॅवोक म्हणजे डिस्ट्रॉय समथिंग, अस्तव्यस्त करणे,
नो लव लॉस्ट बिटवीन म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम नसणे. नॉट लाईक इच अदर ॲट ऑल. अंडर अ क्लाउड म्हणजे संशयाच्या भोवऱ्यात असणे. अंडर सस्पिशन. बाय अँड बाय म्हणजे ग्रॅज्युअली, स्लोली, इन अ लिटिल वाईल. हळूवार क्रमाने वाढवणे. बाय अँड बाय, ग्रॅज्युअली, स्लोली, इन अ लिटिल वाईल. फ्लॉगिंग अ डेड हॉर्स म्हणजे निष्फळ प्रयत्न. वेस्टिंग टाईम इन युजलेस एफर्ट, असे एफर्ट जिथं आपला वेळ वाया जातो पण हाती काहीच लागत नाही. फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. ब्रायडल, BRIDAL, हे ब्रायडल म्हणजे लग्नाशी कनेक्टेड असते, कनेक्टेड विथ ब्राईड. आणि BRIDLE हा ब्रायडल म्हणजे घोड्याचा लगाम असतो, हेडगिअर टू कंट्रोल हॉर्स. BESIDE, BESIDE, BESIDE म्हणजे बाय द साईड ऑफ, शेजारी, च्या बाजूला. आणि BESIDES, BESIDES, BESIDES म्हणजे इन ॲडिशन टू, आणखी भर असणे, आणखी त्यात गोष्टी म्हणजे BESIDES. अडल्टरेशन म्हणजे मेकिंग इम्प्युअर, भेसळ करणे. आणि अडल्टरी म्हणजे हॅव्हिंग एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स. व्यभिचार, विवाह बाह्य संबंध म्हणजे अडल्टरी. कॅनॉन, CANON, कॅनॉन म्हणजे प्रिन्सिपल, लॉ, तत्व. आणि कॅनॉन, CANNON, कॅनॉन मीन्स बिग गन, मोठी बंदूक किंवा तोफ. स्ट्रॅटोक्रॅसी मीन्स गव्हर्नमेंट बाय मिलिटरी फोर्स, सैनिकांचे जे शासन असते त्याला म्हणायचं स्ट्रॅटोक्रॅसी. बेबी मीन्स अ लार्ज गॅदरिंग ऑफ अ पर्टिक्युलर टाईप म्हणजे लोकांचा जमाव. बेबी मीन्स अ लार्ज गॅदरिंग ऑफ अ पर्टिक्युलर टाईप, लोकांचा किंवा एका विशिष्ट गोष्टींचा घोळका. कॅकोग्राफी मीन्स बॅड हँडरायटिंग म्हणजे खराब हस्ताक्षर. पॅट्रिसाईड मीन्स पितृहत्या, द किलिंग ऑफ ओन्स फादर. मॅट्रिसाईड मीन्स द किलिंग ऑफ ओन्स मदर, मातृहत्या. मॅरिटिसाईड मीन्स द किलिंग ऑफ ओन्स हजबंड, पतीची हत्या. अर्सेनल म्हणजे शस्त्रसाठा, ठेवतात ती जागा. अ प्लेस फॉर द स्टोरेज ऑफ आर्म्स अँड ॲम्युनिशन. मिसअँड्रेस्ट म्हणजे पुरुषांचा द्वेष करणे. वन हू हेट्स मेन. फॅटॅलिस्ट म्हणजे नशिबावर विश्वास ठेवणारा. अ बिलिव्हर इन फेट, वन हू बिलिव्स दॅट इव्हेंट्स आर प्रीडिटरमाइंड. गॉरमॅन म्हणजे खवय्या, जो खाण्याचा शौकीन असतो. अ लव्हर ऑफ गुड फूड, अ पर्सन हू एन्जॉयज इटिंग वेल. आता बघा, ॲक्ट फॉर म्हणजे प्रतिनिधित्व करणे, टू रिप्रेझेंट समवन. ॲक्ट फॉर म्हणजे टू रिप्रेझेंट समवन, प्रतिनिधित्व करणे. ॲक्ट अपॉन म्हणजे काहीतरी घडल्यावर कृती करणे. ॲक्ट अपॉन, घडल्यावर कृती करणे. टू टेक ॲक्शन इन रिस्पॉन्स टू समथिंग. ॲक्ट आउट मीन्स टू एक्सप्रेस इमोशन्स ऑर फिलिंग. ॲक्ट आउट होणे. ॲक्ट आउट म्हणजे भावना व्यक्त करणे. ॲक्ट ॲज मीन्स काही काळासाठी काम करणे. टू परफॉर्म द ड्युटीज फॉर सम टाईम. काही काळासाठी काम करणे म्हणजे ॲक्ट ॲज. ॲक्ट ऑन म्हणजे माहितीच्या आधारे कारवाई करणे. टेक ॲक्शन बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन. ॲक्ट ऑन मीन्स माहितीच्या आधारे कारवाई करणे. टेक ॲक्शन बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन. आता सिनॉनिम अँटोनिम बघा. अरेन म्हणजे दोषी ठरवणे. चार्ज, ब्लेम, ॲक्यूज, इम्पुटेशन, इंडिक्टमेंट. यांना अँटोनिम काय आहेत? डिस्चार्ज, एक्झोनरेट, पॅरडॉन, कंडोन, फ्रीइंग. डिस्चार्ज म्हणजे सुटका करणे, दोषमुक्त ठरवणे. ऑडेसिटी म्हणजे धैर्य. बोल्डनेस, डेअरिंग, करेज, गॅलंट्री, व्हॅलोर म्हणजे ऑडेसिटी म्हणजे धाडस दाखवणे. आणि त्याचं अँटोनिम आहे कोल्ड फीट, भित्रा, कॉवर्डाईस, टिमिडिटी, पॉल्ट्रोन. ॲधेरंट म्हणजे अनुयायी. फॉलोअर, डिसिपल, डिपेंडंट, डिवोटी, ॲपोस्टल. अँटोनिम आहे विरोधक. अनुयायीचं अँटोनिम विरोधक. रायव्हल, अपोनंट, अँटागोनिस्ट, बेलिजरंट आणि डिसिडंट. बॅफल म्हणजे कन्फ्यूज, गोंधळात टाकणारं. बिवाइल्डर, पझल्ड, कन्फ्यूज,
क्ल्यूलेस, ऑफस्केट. याचा अँटोनिम आहे कॉम, पॉईज, कंपोजर, सूद आणि सेरेन. बिविचिंग. बिविचिंग म्हणजे मोहित करणे, आकर्षित करणे. अट्रॅक्ट, फॅसिनेटिंग, ॲल्युरी, कॅप्टिवेट. अँटोनिम आहे द्वेष करणे. बिविचिंगचा अँटोनिम द्वेष करणे, तिरस्कार करणे. रिपल्सिव्ह, डिस्गस्टिंग, ॲभोरंट, डिसेंचंट.